ज्या पद्धतीने 2014 निवडणुकीचा उल्लेख करत विनायक पांडे यांनी जे आहे ते नीलम गोऱ्हेंवरतीच आरोप केलेले आहेत की त्यांनी माझ्याकडे पैशाची मागणी केली होती, मी पैसे देऊनही उमेदवारी जी आहे ती अजय बोरस यांना देण्यात आली। त्यांच्या या आरोपांकडे कसं बघता, काय तथ्य आहे यात? खरं तर विनायक पांडे हे माजी महापौर आहेत, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि त्यांना अशा पद्धतीने पैसे द्यावे लागतात म्हणजे मला तर वाटतं ही बाबच खेदजनक आहे। परंतु यात मला काही तथ्य वाटत नाही, कारण अशा पद्धतीचं पैसे देऊन तिकीट शिवसेनेत कधीच मिळालं नाही। उद्धव ठाकरे नीलम गोऱ्हेंनी पण असं म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरेंकडे कोणतं पद पाहिजे असेल, उमेदवारी पाहिजे असेल तर पैसे द्यावे लागतात, मर्सिडीज कार द्यावं लागतात। दिल्लीच्या साहित्य संमेलनाच्या याच्यामध्ये म्हटलं नाही, हे स्टेटमेंट मी ऐकलं नाही, त्यामुळे याच्याबद्दल बोलणं योग्य होणार नाही। वाटतं शिवसेनेमध्ये पदासाठी काही पैसे द्यावे लागतात असं तुम्ही आतापर्यंतचा तुमचा अनुभव? मला तर असं कधी काही जाणवलं नाही। दोन्ही पण नाही। अहो इथेच आम्ही एकनाथ शिंदे साहेबांबरोबर का आलो, मुळात असं आहे की ही खऱ्या अर्थानं शिवसेना आहे, जी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची शिवसेना। त्यामुळे इथे पैसे बिसे सोडा, इथे काम करणाऱ्या माणसाला संधी आहे आणि तुम्ही बघा सगळी जी लोकं आली ती काम करणारी आहेत। आज आम्ही दिवस रात्र फिरतोय सकाळपासून, त्यामुळे मुळात एकनाथ शिंदे साहेब कार्यकर्त्यातून मोठे झालेलं नेतृत्व आहे, त्यांना कार्यकर्त्याची जाणीव आहे। त्यामुळे खऱ्या कार्यकर्त्याला वाव जर कुठं असेल तर तो एकनाथ शिंदे साहेबांना। समोरची शिवसेना आता समोरच्या शिवसेनेची काय अवस्था आपण बघता आहात, त्यामुळे नीलमताई काय बोलल्यात त्याच्यात तथ्य आहे की नाही मला माहीत नाही, पण तसं असू शकतं। लोक बघा का सोडतायत पक्ष। ठाकरे नेहमी म्हणतात 15 खोके एकदम ओके, काय नेमकं? आदित्य साहेब एवढंच बोलतायत, लोकांबद्दल बोललं पाहिजे, लोकांच्या ज्या काही वेदना आहेत त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यांच्याबद्दल बोललं पाहिजे। कसले खोके बिके घेऊन बसलात? अहो ह्या महाराष्ट्रानं अभूतपूर्व असं यश दिलं या महायुतीला, त्यामुळे असल्या आरोपांना काही तथ्य नाही। ज्या पद्धतीने ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे आणि मध्यंतरी काहीतरी उद्धव ठाकरेंचे खासदार देखील शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती, तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? कारण नगर आणि नाशिकमध्ये 2 खासदार उद्धव ठाकरेंचे आहेत। मला असं वाटतं की मी मगाशी सांगितलं की ज्या पद्धतीनं 2-2.25 वर्ष माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलं, त्यामुळे खासदारच काय अगदी साधा माणूससुद्धा त्याला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांवर काम केलं पाहिजे। त्याचं कारण आहे, कारण ह्या माणसाला तळागाळातल्या लोकांची जाणीव आहे, कार्यकर्त्याला कसं सांभाळायचं, कार्यकर्त्याच्या पाठीशी कसं उभं राहायचं हे एकनाथ शिंदे साहेबांकडून शिकण्यासारखं आहे। त्यामुळे स्वाभाविक आहे आणि त्यासाठी काही कुठलं ऑपरेशन करण्याची गरज नाही, लोक हृदयापासून एकनाथ शिंदे साहेबांना जॉईंट होत आहे। त्यामुळे ऑपरेशन टायगर मला वाटतं ते तुम्ही जे म्हणतात तर त्या ऑपरेशन वगैरेची गरज नाही, ऑपरेशन ऑलरेडी झालेलं आहे। नगर नाशिकमधून काही मोठे पक्षप्रवेश आगामी काळात निश्चितपणे होणार आहे। नाशिक अहमदनगरमधनं खूप मोठे प्रवेश येत्या काही काळात शिवसेनेत होणार आहे। आता आपल्याला माहिती आहे की 25 तारखेला न्यायालयाच्या याच्यामध्ये ह्या सगळ्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक थांबलेली आहे, तिचा निर्णय झाल्या आपल्याला जाणवेल की मी काय सांगण्याची आवश्यकता नाही, आपण बघालच। संजय राऊत जेव्हा टीका करताना नीलम गोऱ्हेंवर म्हणाले की निर्लज्जबाई बेईमानबाई म्हणजे एकदम या स्तरात म्हणले की पण हे शब्द कापू नका मीडियाने, कारण हे संसदीय शब्द आहे असं देखील ते म्हणतात। संजय राऊत साहेबांबरोबर काय बोलायचं, ते जेवढं बोलतील तेवढं ऑपरेशन टायगर सोपं होतं आहे, एवढंच सांगेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।